महाराष्ट्र शासन ब वर्ग दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र असलेले श्री गाडगे महाराज संस्थान अंतिम श्रद्धास्थान श्री क्षेत्र नागरवाडी तालुका चांदूर बाजार येथे श्री बाबांचा 149वा जन्मदिन महोत्सव 16 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 16 फेब्रुवारीला सकाळी 6 ते 7 वाजता काकड आरती व सामुदायिक प्रार्थना, त्यानंतर सकाळी 9 वाजता तीर्थस्थापना व जयंती महोत्सवाचा शुभारंभ विलास दामोदर व सुरेखा दामोदर यांच्या शुभ हस्ते होणार आहे व त्यानंतर दुपारी 3 ते 5 हरिभक्त परायण श्री भरत महाराज रेडे यांचे संत गाडगे बाबांच्या जीवन चरित्र्यावर प्रवचन, संध्याकाळी 5 ते 7 हरिपाठ सामुदायिक प्रार्थना तर रात्री 7 ते 8 भजन अशी दैनंदिन कार्यक्रम राहणार असून 23 फेब्रुवारीला सकाळी 7 ते 9 स्वच्छता अभियान, 9 ते 10 संत गाडगे बाबांच्या सिंहासनासमोर मूर्तीचे पूजन व महाआरती, त्यानंतर सीतादेवी कुमार झुंझुनवाला यांच्या 20 लाख रुपये देणगीतून आश्रमशाळेतील आदिवासी मुलींसाठी बांधून दिलेल्या निवासी हॉलचे लोकार्पण व त्यानंतर संत गाडगे बाबांच्या प्रतिनिधी श्री क्षेत्र नागरवाडी इंद्रभवन परिसरात भव्य मिरवणूक, दुपारी 12 ते 1 हरिभक्त परायण भरत महाराज रेडे यांचे संत गाडगे बाबांच्या जीवन चरित्र्यावर प्रवचन, दुपारी 1 ते 2 हरिभक्त परायण संदीप महाराज गिरी यांचे काल्याचे कीर्तन, त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ, मार्गदर्शन, गरीब गरजूंना भव्य वस्त्रदान व भजन मंडळींना ब्लँकेट वाटप, दुपारी 4 वाजता महाप्रसाद, त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून त्या प्रसंगी माजी मंत्री बच्चू कडू हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार बळवंत वानखडे, खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, आमदार प्रवीण तायडे, माजी मंत्री वसुधा देशमुख, श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे अध्यक्ष ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, गाडगे महाराज मिशन चेअरमन मधुसूदन पाटील, सचिव सचिन घोमटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन बापूसाहेब देशमुख यांनी एका परिपत्रकाद्वारे केले आहे। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।